नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दिलीप वळसे पाटील शरद पवार चर्चेत काय घडले? वळसे पाटील यांनी सर्वच सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिल्वर ओक इथं जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। मात्र या चर्चेत नेमकं काय घडले? दिलीप वळसे पाटील काय म्हणतायत ते पहा। आणि त्याच्यासाठी मी वेळ मागितली होती। ती आज सकाळी 9 वाजता साहेबांनी मला वेळ दिली होती। त्याचबरोबर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून मला काही प्रश्नांची त्यांच्याशी चर्चा करायची होती। या दोन्ही संस्थांच्या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्याशी करण्यासाठीच आज भेट होती। आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी गेले अनेक वर्ष सतर्क राहिलेले आहेत। त्यांनी या क्षेत्राचं नेतृत्व केलेलं आहे। आज राज्यामध्ये कांद्याच्या संदर्भातला, कांद्याच्या भावाच्या संदर्भातला प्रश्न आणि त्याचबरोबर आगामी येणारा जो साखर म्हणजे हंगाम आहे, त्या हंगामामध्ये शुगर इंडस्ट्रीच्या समोरचे काही प्रश्न, अशा दोन प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली। परवा दिल्लीला माननीय श्री अमित शहा साहेब, शिवराज सिंग चौहान साहेब, प्रल्हाद जोशीजी, माननीय केंद्रीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमच्या नेत्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याही त्या बैठकीला उपस्थित होत्या दिल्लीच्या, आणि मीही त्या बैठकीला उपस्थित होतो। तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि साखर व्यवसायाच्या वतीनं जे काही डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं होतं, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये चौकशी केली आणि त्याचीच चर्चा आज आदरणीय साहेबांना सांगितली। दिल्लीमध्ये आता परवाची मीटिंग झाल्याच्या नंतर माननीय अमित शहा साहेबांनी कांद्याच्या संदर्भात आणि शुगर इंडस्ट्रीच्या अडचणीच्या संदर्भात आम्ही 10 दिवसामध्ये निर्णय घेतो असं म्हटलं होतं। तर 10 तारखेपर्यंत तो निर्णय येईल असं मला वाटते आणि त्याच्यासाठी केंद्रामध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत। तर त्याही प्रश्नांचं ब्रीफिंग आदरणीय पवारसाहेबांना दिलं, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षात या शेतकरी, शेतमालाचे भाव, मग कांदा असेल, ऊस असेल, बाकीची पिकं असतील, याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी लक्ष घातलं होतं। साहेबांच्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांच्यावर काही मर्यादा आल्या होत्या, त्यावेळेला माननीय अजितदादांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं होतं। तेच या क्षेत्राचं लिडरशिप करायचे। आम्ही सगळे एकत्रितपणानं सहकारी चळवळ, शेतकरी आणि सामान्य माणूस याच्या संदर्भामध्ये आम्ही जी चर्चा करून निर्णय घ्यायचो, योग्य त्या फोरमवर हे विषय मांडायचे। तर त्याच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती दिली। त्यांना एक विचारलं, तुम्हाला आणखीन काही आम्हाला याच्यामध्ये सुचवायचं आहे का? तर एवढे बोलणं झालं आहे, याच्यापेक्षा दुसरं कुठल्या विषयावर बोलणं झालेलं नाही। पण आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहे। या अनुषंगानं शरद पवार यांच्या काही लोकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात किंवा आता जी काही परिस्थिती आहे या संदर्भात काही बोलणं झालं? असं आहे की आम्ही ज्या वेळेला या संस्थांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भेटतो, त्यावेळेला आम्ही राजकारणाची चर्चा अजिबात करत नाही। तेही मला काही विचारत नाही, मी स्वतःहून त्यांना काही राजकीय विषयाच्या संदर्भामध्ये बोलत नाही। त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि तो विषय आमच्या दोघांच्या बाजूने तिथं निघाला नाही। सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुण्याची अधिकृत जागा आहे, तिथे विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला, परंतु प्रदीप कंद यांनी देखील माहितीमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलाय। तुमचा प्रदीप कंद यांच्याशी काही संपर्क झालेला आहे का? ते उमेदवारी अर्ज माघारी घेणार? हो, प्रदीप कंद यांच्यासोबत माझा सातत्याने संपर्क आहे
आत्तासुद्धा 10 मिनटापूर्वी त्याच्याशी मी बोललेलो आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी देखील त्यांच्याशी बोलणार होत्या. त्यांचं जर बोलणं झालं असेल, CM साहेबांचं त्यांचं बोलणं झालं असेल तर माझी खात्री आहे की पक्षाने एकदा त्यांच्या सांगितल्यानंतर प्रदीप कंद हे अर्ज ठेवतील असं मला वाटत नाही. ते बंडखोर राहणार नाहीत. पण 3 वाजेपर्यंत आपण वाट पाहू. 3 वाजेच्या नंतर मला अशी अपेक्षा आहे की ते सहकार्य करतील आणि मग ही निवडणूक आणखीन सोपं करायला मदत होईल. महाराष्ट्रामध्ये विधानपरिषद भलेही प्रदेशाध्यक्षांनी सगळीकडे दावे केलेले, पण अंतर्गत काही ठिकाणी बंडखोरी राहील असा एक अंदाज वर्तवला जातो. असं आहे की आता ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जरी फॉर्म भरले तरी आजपर्यंत आपला हा सगळा अनुभव आहे की शेवटच्या मिनिटाला बहुतेक लोकांची समजूत काढून त्याच्यामध्ये माघार घेतात. आता 3 वाजेपर्यंत वेळ आहे. प्रयत्न सगळ्याच पक्षांच्या वतीने चालू आहेत की अधिकृत उमेदवारांनाच निवडून आणलं पाहिजे. तर मला असं वाटतं आपण 3 वाजेपर्यंत वाट पाहू आणि मला विश्वास आहे की अशी काही बंडखोरी कोणी करणार नाही. सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. जर आमदार रोहित पवारांनी एक माहितीवरती अर्थातच टीका केलेली आहे की या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा ज्या आहेत त्या 50-50 कोटीला कुठेतरी विकल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीचं ते आरोप त्यांनी काल आंदोलनातून केलेलं होतं. नाही, असं काही मी त्याचं कुठलं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. परंतु हा प्रश्न उपस्थित होत नाही कारण ज्या वेळेला एवढं भक्कम बहुमत बाजूने आहे सगळ्याच पक्षांचा, महायुतीच्या तिन्ही पक्षांचं एकत्रित बहुमत आहे, त्यामुळं असं हा प्रश्न येत नाही. उमेदवार कोण द्यायचा, काय द्यायचा याच्या संदर्भात कोर कमिटी चर्चा करते, वरिष्ठ नेते बसून चर्चा करतात, त्याच्यातून उमेदवारी ठरते. बाकीच्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. त्यामुळे असं काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, शेतीच्या महाराष्ट्रामध्ये चर्चा वगैरे केली, तुम्ही सांगता मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून आंदोलन सगळीकडे होताना पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात असं आता पक्ष आहे, पक्षाची भूमिका वेगळी आहे. शेतकऱ्यांच्यासाठी सत्तेत असतात त्यावेळेला पवारसाहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय घेत असतात, पुढाकार घेत असतात. आता परिस्थिती वेगळी आहे आणि पक्षाचं धोरण म्हणून मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी असेल तर त्यांच्याकडून आंदोलन हा त्यांचा एक उभाठा असेल, त्यांचा आंदोलनाचा एक भाग आहे आणि ते करतात. ते काही वावगं आहे असं काही मानायचं काही कारण नाही आणि आंदोलनं चालू आहेत म्हणून चर्चाच होऊ नये असं पण नाही. सर, 8 तारीख राज्यसभेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याकडे एक जागा रिकामी आहे. याच्या संदर्भात कधी बैठका होतील, काय पुढे याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही. परंतु आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार याबाबतचं मीटिंग बोलवतील आणि मग ती मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर आमचं पक्ष नेतृत्व त्याच्या संदर्भातला वरिष्ठ नेते सगळे निर्णय घेतील. सर, पक्षातल्या इच्छुक खूप होते तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात खास करून पुण्यामध्ये अनेक जणांनी दावा केलेला होता. तर आता मात्र ह्या सगळ्या इच्छुक उमेदवारांची जी नाराजी आहे ती दूर झालेली आहे का? असं आहे की इच्छुक उमेदवारांची नाराजी फक्त त्या वेळेपुरती असते जर एखाद्याला नाही संधी मिळाली. पण शेवटी चर्चा केल्याच्या नंतर आमचा हा अनुभव आहे की सगळे लोक पक्षाच्या पाठीमागे उभे राहतात आणि किती इच्छुक असले तरी ते सगळे लोक पक्षासाठीच काम करतील. तो काही प्रश्न येत नाही. कायदा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याच्या मालाबाबत चर्चा केलेली आहे, तुम्ही विचारणा केली त्यांनी काही सल्ले दिलेले आहेत का त्यांच्या अनुभवाच्या आधारावर आणि इकडे आंदोलन करत असलं तरी दुसरीकडे त्यांची जी आतापर्यंतची अभ्यासपूर्ण बैठक आहे त्याच्यावर काही सल्ले दिले? असं आहे की परवा दिल्लीला जी मीटिंग झाली त्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये राज्य सरकारच्या वतीनं शुगर इंडस्ट्रीच्या वतीनं जे काही प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पण त्याचं एक निवेदन किंवा एक कम्युनिकेशन दिलेलं आहे केंद्राला आणि कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा एक राज्य सरकारने आपली मागणी
नक्की काय राज्याला पाहिजे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्या कॉपीज ज्या आहेत त्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत, त्याच पवार साहेबांना दिल्या. त्यांना ही विनंती केली की आपल्या आणखीन काही सजेशन असतील तर आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या दिशेने सुद्धा प्रयत्न करू. तर आता या भेटीमध्ये राजकीय अन्वयार्थ काढले गेलेले 20 तारखेला पवार साहेबांच्या भेटीचे तुमच्या सकाळच्या लगेच राजकीय अर्थ काढले गेले. याला काही राजकीय अर्थ नाही. मी अतिशय स्पष्ट सांगितलेलं की ही बैठक किंवा ही भेट फक्त आणि फक्त संस्थात्मक प्रश्नाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, शुगर इंडस्ट्रीच्या प्रश्नाच्या संदर्भात एवढीच होती. आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो त्या वेळेला ज्या विषयाशी संबंधित बैठक आहे तेवढंच विषय आम्ही चर्चा करतो. दुसरी चर्चा मला काही करायचा अधिकार पण नाही आहे. पक्षनेतृत्वाने सांगितलं तर एखादी गोष्ट वेगळी, परंतु आज काही तसा प्रश्न नाही आहे. त्यामुळं काही अन्वयार्थ काढायचं काही कारण नाही. इट इज व्हेरी क्लिअर. सर मी पाटलांनी प्रश्न विचारायचा आहे. विक्रम काकडेंचा ॲटिट्यूड जे आता त्याच्यामध्ये जय पवारांकडे 10 कोटी रुपयाची त्यांचं कर्ज असल्याचं दिसून येतं. तर आता राजकीय विरोधकांचा आरोप असा आहे की याच गोष्टीमुळे विक्रम काकडेंना तिकीट दिलं. फक्त जुना विषय आहे माझ्या माहितीप्रमाणे. हे पहा, विक्रम काकडे हे उद्योजक आहेत हे तर सर्वश्रुत आहे. त्यांचे वडीलही मोठे उद्योजक आहेत हेही सर्वश्रुत आहे. आणि जय पवार यांचेही उद्योग आहेत, व्यवसाय आहेत आणि ते असल्याला कोणाचा आक्षेप आणि गैर वाटायचं काही कारण नाही. आणि व्यवसाय उद्योग करत असताना एकमेकांना आपण मदत करणं, हात उसने पैसे देणं, छोट्या व्यवसायापासून ते मोठ्या इंडस्ट्रीयल उद्योजकांपर्यंत अशा पद्धतीची देवाणघेवाण चालत असते. उलट त्यामध्ये त्यांच्या रिटर्न्समध्ये ते नमूद केलेलं आहे आणि ते निवडणूक आयोगाच्या समोर अर्ज भरत असताना दिलेलं आहे प्रामाणिकपणे. त्याचं उलट आपण स्वागत केलं पाहिजे. असं आहे की तुम्ही या कन्क्लुजनला येऊ नका अजिबात. त्याच्यामधून विनाकारण विसंगती तयार होते. शेवटी आता जर सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी बसून जर लोकशाही पद्धतीने उमेदवारी फायनल केली असेल, एकदा निर्णय झाल्यावर त्याला शंका कुशंका काढायचं काही कारण नाही. असं आहे, त्याच्यासाठी सक्षम यंत्रणा आहेत. आता जे काही आहे ते सगळं कुठल्याही उमेदवाराला ज्या वेळेला अर्ज भरायचा असतो त्यावेळेला आर्थिक परिस्थितीबाबतचं, बाकीच्या त्याच्या रेकॉर्ड्सच्या बाबतचं ॲफिडेविट करून दिलं जातं. ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असतं. तुम्हाला कोणाचंही, कुठल्याही माणसाचं, कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही पदाधिकाऱ्याचं ॲफिडेविट तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. आणि त्याच्यामुळं ते जे सत्यप्रतीवर लिहून दिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही अशा शंका काढू नका. असं काही त्याच्यात नाही. सर हिंदीमध्ये सर काय म्हणतात संजय काकडेजी सुमित्रा पवार यांची भेट करून आता सिल्व्हरवरती दाखल झालेली आहेत. काय नेमकं राजकीय गणित राष्ट्रवादी सुरू आहे आम्हाला पण थोडं कळायला हवं. असं आहे की याचं उत्तर म्हणजे सुमित्रा वहिनी किंवा मग संजय काकडे किंवा पवार साहेब हेच देऊ शकतील. ते काही दुसरं कोणी याचं उत्तर देऊ शकणार नाही. सर देखिए कि आदरणीय पवार साहब को मैं हमेशा मिलता रहता हूँ, क्योंकि बहुत सारी जो संस्था है उसमें मैं भी एक पोजीशन पे रहता हूँ और वो संस्था के जितने भी प्रश्न हैं उसके लिए हम मिलते हैं, डिस्कशन करते हैं, उनका डायरेक्शंस लेते हैं और फिर उसका इम्प्लीमेंटेशन करते हैं. इसलिए ये हमारी जो वसंत दादा शुक्र इंस्टीट्यूट के कुछ इश्यूज थे. उसके बाद में रयत शिक्षण संस्था एक बहुत बड़ी शिक्षण संस्था है जिसमें 4.5 लाख बच्चे पढ़ रहे हैं. करीब 15,000 से ज़्यादा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ है. बहुत पुरानी संस्था, उसके पवार साहब अध्यक्ष हैं. मैं मैनेजिंग काउंसिल का मेंबर हूँ. इस नाते कुछ अगर संस्था में कोई क्लैरिटी लाने के लिए कुछ इश्यूज है तो हम साहब से बात करते हैं और उनका जो आदेश है वो लेकर उसका इम्प्लीमेंटेशन करते हैं.
अभी दूसरी बात ये है कि ये दो संस्था के अलावा सिर्फ आज राज्य में जो एक दो मेन इश्यूज है। पहले तो प्याज का इशू है, प्याज के भाव बहुत गिरे हैं, तो माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में और दोनों उप मुख्यमंत्री और बहुत सारे मिनिस्टर्स और संस्थान के प्रतिनिधि, इनके साथ अमित शाह साहब के पास मीटिंग हुई थी कुछ दिन पहले दिल्ली में। अभी वो मीटिंग होने के बाद अमित शाह साहब ने, केंद्रीय सहकार मंत्री हैं, और शिवराज सिंह जी चौहान कृषि मंत्री भी हाजिर थे, अन्न मंत्री प्रहलाद जी जोशी भी हाजिर थे, सुनेत्रा वैनी थे, शिंदे साहब थे, और ये सारे जो किसानों के जो इश्यूज़ है या तो इंडस्ट्री के जो इश्यूज़ है उनके सामने रखे हैं। और खुले मीटिंग में अमित शाह साहब ने बोल दिया हम इसका 10 दिन में एक फैसला करेंगे।